नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मी नेहमी माझ्या चॅनलवरती शॉर्ट्स अपलोड करत असते, कारण मला शॉर्ट्स बनवायला खूप आवडतात. पण जर काही मी स्पेशल कुठेतरी जात असेल किंवा कोणती रेसिपी असेल किंवा कोणत्याही प्रोडक्टचा रिव्ह्यू असेल, तर मी त्याचा जो व्हिडिओ आहे तो खूप डिटेलमध्ये बनवते. तर आम्ही जस्ट सहज निघालेलो, माझे आईवडील आलेले आणि माझा भाऊ आलेला. तर आम्ही त्यांच्या कारने आणि आमच्या कारने निघालेलो नाशिकला फिरायला. आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन असा होता की नाशिकला आम्हाला स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं होतं. तर जाताना मस्त छानपैकी खोपोलीची नदी आणि पाऊस असल्यामुळे खूप जास्त ती भरलेली. तर नाशिकला आम्हाला आमचा स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचा प्लॅन होता. पण त्याच्या आधी आम्ही जाणार होतो नाशिकला पेरूच्या वाडीमध्ये, आणि तिकडे आम्ही एन्जॉय करणार होतो चुलीवरची मिसळ. आणि मला तुम्हाला खास सांगावंसं वाटतं की जर तुम्ही नाशिकला जात असाल तर ही पेरूची वाडीची जी चुलीवरची मिसळ आहे त्याचा अनुभव नक्की एकदा घ्या. नाशिकमधल्या सगळ्यात लोकप्रिय पदार्थांपैकी हे एक असलेलं ठिकाण जे आहे ते गेल्या वर्षभरात भरपूर प्रसिद्ध झालं आहे. आणि वेदर सुद्धा खूप छान होतं. आणि आम्हाला घाट चालू व्हायच्या आधीच भरपूर छान असा निसर्गाचं जे लुक आहे तो खूप छान दिसला, आणि मी सगळे व्हिडिओ छानपैकी कॅप्चर केले. घाट चालू व्हायच्या आधीच आम्ही थोडंफार थांबून चहा आणि बिस्किट वगैरे खाऊन घेतलेलं, कारण आम्ही घरातून काहीच न खाता निघालेलो. पेरूच्या वाडीचा जो उघडण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी 8:30ला आहे, ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते ओपन असतं. पेरूच्या शेतावर बांधलेलं हे जे ठिकाण आहे ते नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनपासून अंदाजे 35 किलोमीटर आहे, आणि गंगापूर रोडपासून 6.1 किलोमीटर अंतरावर आहे. पेरूची वाडी हे कुटुंब आणि मित्रांसाठी, म्हणजे तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्यासाठी मुंबईजवळचं एका दिवसाचा पिकनिक स्पॉट आहे. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत प्रवास करणारे असाल किंवा तुम्ही जर मिसळ लवर असाल तर हे एक फक्त रेस्टॉरंट नाही आहे, तर हे एक मनोरंजन पार्कसुद्धा आहे. त्यामध्ये बर्ड पार्कसुद्धा आहे. प्राणी आणि पक्ष्यांच्या वेगवेगळ्या तिकडे प्रजाती आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल. आणि एस्पेशली मी माझ्या लहान मुलीला ह्या पार्कला मला घेऊन जायचं होतं, आणि खूप छान मला टाईमसुद्धा स्पेंड करायचा होता. पेरूच्या वाडीसाठी तिथे पक्षी उद्यान आहे, तर तिथे प्रवेश शुल्क जे आहे ते ॲडल्टसाठी 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये आहे. आणि हे रेस्टॉरंट जे आहे ते दुपारी 4 वाजता बंद होतं. आणि तरी देखील तुम्ही ते जे बर्ड पार्क आहे तिथे व्हिजिट करू शकता, कारण बर्ड पार्क सेपरेट 7 वाजेपर्यंत ओपन असतं. घाट जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा इगतपुरी स्टार्ट व्हायच्या पॉईंटला खूप छान धुकं पडलेलं, आणि अक्षरशः पुढची आम्हाला कोणतंच व्हेकल आम्हाला दिसत नव्हतं. तो तुम्ही बघू शकता. आधी ट्रक्स होते पुढे, पण अजिबात नंतर काहीच दिसत नव्हतं. तर तुम्हाला आता दिसेल की पुढे व्हिडिओमध्ये की आम्ही कसे निघालो इथून. पण इगतपुरीचा इकडचा जो स्पॉट आहे जिथे की सगळेच जण थांबतात, तिथे कॉर्न वगैरे विकायला माणसं असतात, तर तिकडेसुद्धा तुम्ही फोटो काढू शकता थांबून. आम्ही जेव्हा रिटर्न जर्नी करत होतो तेव्हा आम्ही इगतपुरीच्या त्या स्टॉपला थांबलो होतो. तर तुम्ही बघू शकता इतकं छान धुकं होतं. पाऊस नव्हता, फक्त धुकं होतं. आणि त्याच्यानंतर मग थोडं आम्ही नाशिकमध्ये एंटर केल्याच्या नंतर मग पाऊस चालू झाला. हे जे मिसळचा जो स्पॉट आहे त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे पक्षी आणि प्राण्यांच्या इकडच्या विविध प्रजाती. तेथे तुम्हाला ते पक्षी आणि प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायला परवानगी देतात, आणि तुमच्या हातून त्या गोंडस पक्ष्यांना खायलासुद्धा परवानगी देतात, आणि फोटोसुद्धा तुम्ही काढू शकता. त्यामुळे तिथे खूप छान आम्हीसुद्धा फोटो काढले. तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते, आणि प्राण्यांमध्ये मी नाही म्हणणार, पण पक्षी खूप जास्त होते. आणि हा जो स्पॉट आहे तो निसर्गाच्या सानिध्यात आहे, त्यामुळे तो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तर आहेच, पण जे ॲडल्ट्स आहेत त्यांच्यासाठी सेल्फी पॉईंटसुद्धा खूप छान आहे. तिथे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. नाशिक सिटीमध्ये एंटर केल्याच्यानंतर एक वेगळीच वाईब येते, कारण नाशिकची जी हवा आहे ती खूप थंड आहे. त्यामुळे मला स्पेशली जर कधी नाशिकला राहायची संधी मिळाली तर मी नक्की राहीन. आणि आम्ही बऱ्याच वेळा नाशिकला, कारण टिटवाळ्यावरून आम्हाला नाशिक जवळ पडतं, त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा नाशिकला येतो, आणि दरवेळी आम्ही वेगवेगळे स्पॉट व्हिजिट करतो. आम्ही मामाचा मळासुद्धा मी व्हिजिट केलेला, आणि ऑन द वे आम्हाला मामाचा मळासुद्धा लागला, तर त्याचासुद्धा मी व्लॉग बनवलेला, तर त्याची लिंक मी सेपरेट मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. आम्ही जस्ट पोचलो, तुम्ही बघू शकता.
सकाळी आम्ही 10-10:30ला पोचलेलो. छानपैकी तुम्ही बघू शकता मिसळच्या त्यांनी प्लेट आणलेल्या. त्यामध्ये तुम्हाला भाकरीसुद्धा अवेलेबल आहे, पावसुद्धा अवेलेबल आहे. तिथे गुळाची हे होती जिलेबी होती. त्यानंतर पेरूचं त्यांनी शेक दिलेलं. तिथे आईस्क्रीमसुद्धा आहे पेरूचं, पण आम्ही ते टेस्ट नाही केलं, आम्ही विसरून गेलो. त्यानंतर मग आम्ही त्यांचं जे पूर्ण जे त्यांचा परिसर आहे तो खूप छानपैकी फिरलो. तिकडे गेम्स होते ते एन्जॉय केले मिहिराने. आणि त्यानंतर मग आम्ही मी तुम्हाला आत्ता ज्याबद्दल बोलली की तिथे भरपूर सारे पक्षी आणि प्राणी आहेत, तर आम्ही तिकडे व्हिजिट केली. आधी तिकीट काढली आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये आलो. हे बघण्यासाठी मी, आई, बाबा आणि मिहिराच आलो होतो. बाकी राहुल आणि प्रसाद बाहेरच थांबले होते. इथे जे वेगवेगळे पक्षी दिसले, ज्याच्यामध्ये टर्की होतं, कोंबड्या होत्या, आफ्रिकन गिनी फाऊल होतं, युरोपियन लाल पॉलिश टोप्या होत्या, चांदीचं तितर होतं, न्यूझीलंडचं फॅन्टेल म्हणून होतं आणि बदकं तर प्रमाणाच्या बाहेर होती. सुरुवातीला मलासुद्धा भीती वाटली, कारण त्यांनी मला फोटो काढण्यासाठी एक इग्वाना देखील दिलेला, पण मला खूप जास्त भीती वाटली, त्यामुळे मग मी तो नाही पकडलेला हातामध्ये. आणि हे जे पक्षी उद्यान आहे त्याला जो भेट दिलेला तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता माझा. इथे तुम्ही व्हर्च्युअल रियालिटी गेमसुद्धा आहेत, ते सुद्धा एक्सपिरियन्स करू शकता. बलून शूट्स आहेत, ट्रॅम्पलॉईन्स आहेत, गेमिंग ॲक्टिव्हिटीजसुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे जर तुम्हाला प्राणी आणि पक्षी उद्यान फिरून बोर झालं तर तुम्ही थोडंसं लहान मुलांसाठी गेमसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि तिकडची जी मिसळ आणि ज्याचे रेट्स आहेत ते 110 रुपयापासून चालू आहेत मिसळचे. जर नॉर्मल तुम्ही पेरूचं आईस्क्रीम वगैरे घेतलं तर त्याचं 50-60 चार्जेस आहेत आणि खूप रिजनेबल चार्जेस आहेत. त्यामुळे मला हा स्पॉट खूप जास्त आवडला. जर तुम्हाला या स्पॉटला व्हिजिट करायचं असेल तर नाशिकमध्ये आहे, तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. खूप एक दिवसाची ट्रिपसुद्धा तुमची होईल आणि तुम्ही खूप जास्त हॅपी व्हाल. एस्पेशली तुमच्या लहान मुलांसोबत हे व्हिजिट करा, कारण लहान मुलांना असं काही काही वेगळं बघायला खूप आवडतं आणि मिहिरासाठी मी हे सगळं करत असते. आई बाबा साहजिक आलेच होते, तर आम्ही आई बाबा आल्यावर एस्पेशली एकतरी टूर करतोच, कारण लास्ट टाईम आम्ही घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगसुद्धा केलेलं, तर त्याच्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी मेन्शन करते. तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. आणि आजचा माझा पेरूची वाडी नाशिकचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.